लहान मुलांना सुट्ट्या लागल्यात आणि दुपारचे लहान लेकरं भाजीपोळी खायला त्रास देतात. तर आपण आज बनवणार आहे त्यांच्यासाठी हा चटपटीत असा पौष्टिक खाऊ कसा बनवायचा आहे, चला बघूया. त्याआधी तुमचं स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनलमध्ये. कढाईमध्ये थोडं तेल टाकायचं, त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालायचं, सोबतच अर्धा चम्मच बारीक लाल कुटलेली मिरची टाकायची, छान तडतडू द्यायचं. नंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं, थोडं सावकाश कारण तेल हे अंगावर उडतं. आता यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं चवीनुसार. नंतर यामध्ये आपण टाकून घेऊया अर्धी वाटी रवा. बारीक रवा असला तरी चालतो आणि जाड असला तरी सुद्धा चालतो. आता याला छान असं मिक्स करून घेऊया आणि थोडं ओलसरच असेल असं मिक्स करून घेऊया. एकदम आपल्याला ड्राय नाही करायचं आहे. नंतर याला गॅस बंद करून 5 मिनिट झाकून घेऊया. 5 मिनिटानंतर याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा कटोरीमध्ये काढून घ्यायचं. नंतर त्यामध्ये बारीक हिरवा कांदा टाकायचा कापलेला, सोबतच कोथिंबीर टाकायची. नंतर यामध्ये बारीक किसलेला उकडलेला बटाटा टाकायचा. तुम्ही कच्चा बटाटा सुद्धा टाकू शकता आणि तुम्हाला आवडीनुसार यामध्ये वेगळ्या कोणत्या सुद्धा भाज्या तुम्ही टाकू शकता, जसं गाजर, शिमला मिर्च, कांदा, जो भाज्या आवडतात ते तुम्ही टाकू शकता. छान मिक्स करून घ्यायचं. हाताला थोडं तेल लावून याचे गोळे बांधून घ्यायचे. आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी थोडी साईज मोठीच ठेवली. बघा, ह्या पद्धतीचे आपल्याला सर्व काढून घ्यायचे, चाळणीमध्ये ठेवायचे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा लावू शकता. मी इथे चाळणीमध्ये ठेवले. सोबतच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये ही चाळणी ठेवून द्यायची आणि वरून एखादी प्लेट झाकून 5 ते 10 मिनिट याला सोडून द्यायचं. तोपर्यंत याला लागणारी आपण चटणी बनवून घेऊया. पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं, अर्धा असा कापलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 3 टोमॅटो टाकले, सोबत 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडं अर्धा आलं टाकलं. आता यामध्ये 2 लाल मिर्च घातली आणि याला झाकून अगदी 5 मिनिट सोडून द्यायचे. तसंच 5 मिनिटानंतर हे पूर्ण टमाटर एकदम सॉफ्ट होतात. नंतर याला मिक्सर भांड्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये थोडा तडका टाकला जिरा आणि मोहरीचा, सोबतच थोडं मीठ टाकून याला मिक्स करून आपली चटणी बिलकुल रेडी आहे. तोपर्यंत आपली सुजी पोटॅटो बॉल्स सुद्धा रेडी आहेत. चला याला काढून घेऊया आणि याला थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्याशिवाय याला आपल्याला तडका द्यायचा नाही आहे. तर तडका देण्यासाठी यामध्ये पॅनमध्ये तेल घालून घेऊया. आता व्हाईट कलरचे जे तीळ असतात ते टाकायचे. तुम्ही ब्लॅक सुद्धा वापरू शकता, बट व्हाईट छान दिसतात. आता अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच मोहरी टाकायची. सर्व याला छान तडतडू द्यायचं. नंतर यामध्ये एक मिरची टाकली, जी छोटे छोटे पीस कट करून टाकली. आता सर्व छान तडतडले की आपले जे बॉल्स आहेत यामध्ये टाकून घ्यायचे एक एक करून आणि छान आलटून पालटून याला छान फ्राय करून घ्यायचे. खायला एकदम चविष्ट आणि हेल्दी आहे. कुठलंही आपण पदार्थ दुसरे वापरत नाही आहे. आलू हा पौष्टिकच असतो आणि सुजी सुद्धा पौष्टिकच असते. त्यामुळे लेकरांना हा खाऊ नक्कीच आवडेल. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि ट्राय कराल तर फीडबॅक नक्की द्याल. याला टोमॅटो चटणीसोबत खायला एक नंबर लागतो, चविष्ट लागतो. लेकरांना आवडेल असा आणि कमी तिखटमध्ये जास्त. तर चला मित्रांनो, तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आणि लेकरांना सुद्धा द्या. बाय, भेटूया.